आणि 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर कंप्लीट करायचे जनमन बेलपाडा टीमला. रिव्ह्यू अवेलेबल नसेल दोन्ही टीमच्या कॅप्टन याची नोंद घ्या. पंचांना जर डाऊटफुल डिसिजन वाटला तरच तो डिसिजन आमच्या टेक्निकल कमिटीकडे रेफर केला जाईल याची नोंद घ्यायची. चला सामना सुरू होतो. बेलपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती राहुल सोमने मागच्या मॅच मध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड पटकावला होता. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत रुपेश सोखंडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत सचिन जोरगे. राऊंड विकेट राऊंड विकेटने पहिला चेंडू सरप्राइजिंग बाउन्स डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि थर्ड मॅचच्या फिल्डरला स्टँडचा बेट तिथे घेता आलेला नाही. स्लाइड झाला विकेट किपर महेश हरड. त्यानंतर तो बॅकअप देतो. मिळेल ती फक्त एकच धाव आणि पहिल्याच बॉलवरती लेग बायच्या रूपानं ही एक धाव इथे अंकित झाली आहे. खातं खुले होईल बॅटिंग करणारा शिवप्रेमी शिरगाव संघाचा. 1 रन टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली आहे. पहिल्याच बॉलवरती धावबाची संधी होती पण त्या संधीचं सोनं इथे झालेलं नाहीये. फलंदाज पॉपिंग ग्रीन मध्ये पोहोचला तो म्हणजे सचिन चोरगे. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 1. स्ट्रायकिंग एंडवरती सामोरं जाईल लेफ्ट हँडेड बॅट्समन सचिन चोरगे. आजच्या दिवसात दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून इथे पुढे सरकले. ते म्हणजे क्वालिफाईंग मॅच अर्थातच बक्षीसपात्र फेरीमध्ये धावसंख्या दाफलकर एकूण अंकित झाले ती म्हणजेच 1 धाव. राऊंड विकेट राऊंड विकेटने सुंदर बॉल पुढे सरकून फटका एक्झिक्यूट करायचा होता सचिन चोरगेला. टायमिंग या बॉलवरती जुळलं नाहीये. गती जबरदस्त होती. इम्पॅक्ट हाईट होता. जबरदस्त चेंडू होता. वेगवान चेंडू होता. तेच तरट मारा राहुल सोमनेच्या माध्यमातून आणि हा बॉल सर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हात येतोय डॉट बॉल. टप्प्याबरोबर एक भन्नाट आहे राहुल सोमनेकडे. वेगासाठी जे विख्यात आहेत त्याचा परिचय देत असताना राऊंड विकेटनं फुल लेन टॉप ड्राईव्ह इथे केली आहे. मिड ऑफच्या दरम्यान सुमित शिल्के पहिल्या टीममध्ये बॉल अडवू शकला नाहीये आणि तोपर्यंत अगदी सहजतेनं ही एक धाव इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन सचिन चोरगे सिंगल रन त्यांचं खातं या मॅच मध्ये खुलवलं आणि टीमचं धावफलक सिंगल रन नंतर स्कोरबोर्ड वरती पुढे जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे सध्याच्या स्थितीला 2 या धावसंख्येवरती. 2 रन ऑन द बोर्ड. फील्ड मध्ये चेंजेस लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल तुम्हाला पाहायला मिळतात. लॉफ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. फटका फसला. बॉल हवेत. फिल्डर जज करतोय आणि लास्ट मोमेंटला 2 फिल्डरच्या दरम्यान इथे झालेलं मिसकम्युनिकेशन. कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन रुपेश सोखंडे आणि त्याचबरोबर बॅट्समन सचिन चोरगे. जजमेंट चुकलं त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरचं कॉलिंग झालं नाही आणि फलंदाज इथे बचावला गेलाय. 2 धावाच्या साथीनं संघाची धावसंख्या पुढे सरकले. रन झालेले आहेत 4. पहिलं षटक प्रगती पथावरती. बॅकफुट होती स्क्वेअर कट. ह्या वेळेला फटका फसला होता. बॉल हवेत होता आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाचं स्टँड जपलंय. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरनं झेल तिथे टिपला गेलाय. रुपेश सोखंडे बॅक टू द पॅव्हिलियन. शिवप्रेमी शिरगाव संघाला पोहोचला हा पहिला धक्का. न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल झाला तो म्हणजे लिटिल मास्टर सतीश सोखंडे अर्थातच जॉन्टी. धावसंख्या दाखल स्थिर आहे. रन झालेले आहेत 4. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना राहुल सोमने आतापर्यंत मिश्रणयुक्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून
स्ट्रायकिंग एरियावरती साम्राज्यातील सचिन. राऊंड विकेट स्विच अटेम्प्ट, देखना स्ट्रोक, रिव्हर्स पुढचा अप्रतिम फटका, बॉल निघून चालला सीमारेषा पार, हिट्स आउट ऑफ द पार्क, डोल्याचा वाट न फेडणारा फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, षटकार. सोडण्याच्या विरुद्ध स्विच अटेम्प्ट, रिव्हर्स पुलचा अप्रतिम नजराना, हा षटकार इथे ठोकला. पहिल्या षटक अखेर इथे समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाचा धावफलक जाऊन पोहोचला, तो म्हणजेच एका विकेटच्या नुकसानामध्ये 10 या धावसंख्येवरती. 10 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. रुपेश सोकांडे झटपट बाद झाले, त्यानंतर हा षटकार इथे ठोकला सचिन चोरगेने. धावफलकाला धावगती प्रदान करून देत असताना, आकार प्राप्त करून देत असताना आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला. अखेरच्या चेंडूवरती षटकार इथे ठोकला. दुसरं षटक महेश येतात बॉलिंग ट्रॅकवरती. महेश हारड, man from Janman Belpada, is now into the attack in second over. पॉवर प्लेचं हे दुसरे षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहेत महेश हरड. स्ट्रायकिंग एरियामध्ये साम्राज्यातील सतीश सोकांडे आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एरियावरती आहेत सचिन चोरगे. 10 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. अधिकचा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा जनमान बेलपाडा संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहे धावफलकावरती एकूण 10. 10 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. विषयमध्ये लॉफ केला, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, ऑन द राईट, सुपर बॉल ड्राईव्ह आणि बॉल वेगाने निघून चालला. बॅटिश लॉंग ऑन सीमारेषा पार, सतीश सोकांडेच्या बॅटमधून आहे तो चौकार. होता ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी बॅट्समन सतीश सोकांडे चौकार इथे ठोकलाय. 4 धावेच्या साथीने टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना इथे या 4 धावेच्या साथीने 14 या धावसंख्येवरती 14 रन स्कोरबोर्ड वरती सध्या वेगळीला ही टोटल आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव संघाची जनमान बेलपाडाच्या विरुद्ध खेळत असताना 14 धावा धावफलकावरती. चौकाराने ते स्वागत केले सतीश सोकांडेनं, ते म्हणजेच बॅट्समन स्ट्रायकिंग एरियावरती बॉलर महेश हरडच्या विरुद्ध. यावेळेला स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फुलले डिलिव्हरी, धोजेदार चेंडू होता, टप्पा देखना होता आणि सरळ बीट झाला स्ट्रायकिंग एरियावरती बॅट्समन सतीश सोकांडे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर कमबॅक करत असताना मॅचमध्ये महेश हरड हा आहे तो डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर धावा धावफलकावरती आहेत 14. ह्या वेळेला देखील भन्नाट गती, प्रचंड वेग 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 आणि अधिकच्या वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि त्यात गोलंदाज महेश हरडला आलेलं हे यश. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल त्यांच्या स्पेलमधून. टीमची धावसंख्या स्थिर आहे, रन झालेले आहेत 14. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. या वेळेला हा बॉल लेग स्टिक सोडून झालाय. अंपायरकडे पाहिला जातो, यस इट इज वाईट. थर्ड मॅन आणि 5 लेग बीट आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉप रिझनला, वाईट प्लस 4. एकूण येतील या 5 धावा. हाय तो नशिबाचा पंजा. अगदी सुरली ते षटक चाललं होतं, त्यानंतर एक्स्ट्रा 5 धावा. टीमची धावसंख्या आहे 19. यावेळेला बोलर्स बॅक ड्राईव्ह विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला, सेफ शॉट आहे. वाडिश लॉंगॉनला फिल्डर पोहोचला बॉल वरती. रोहित हरड चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. तोपर्यंत आणखीन एक रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव संघाच्या खात्यामध्ये आणि टीमचा डावफलक या सिंगल रन नंतर पुढे पोहोचेल त्या 20 या धावसंख्येवरती.
फील्डमध्ये चेंजेस करत असताना टीम जयनमान बेलपाडा लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅट्समन सध्याच्या घडीला मैदानामध्ये आणि सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन हे तुम्हाला पाहायला मिळतं. रणनीती आखली जाते, प्लॅनिंग तयार करत असताना दोन्ही टीम. स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत 20. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरे षटक. राऊंड विकेट नेत आहेत लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी महेश शरण. राऊंड विकेटने फुल लेन डिलिव्हरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज घेतली गेली आणि त्यानंतर बॉल सरली विकेट किपर हातामध्ये. फलंदाज बाद सचिन सोरगे बॅक टू द पॅव्हिलियन. शिवप्रेमी शिरगाव संघाला पोहोचतो हा दुसरा धक्का. कॅप्टन दिवास टुवार्थ पावले. वरती 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये राहुल सोमनेचं बालन षटक राहिलं होतं. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर स्पेलमध्ये एकूण 10 रन खर्च करत असताना एक सफलता टिपली आहे 5 बॉलच्या अंती. बॉलर महेश हरडना. रन झालेले आहेत 20. 20 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या 10 फलकावरती अंकित झाले 19. न्यू बॅट्समन फ्रेश बॅट्समन ऑन स्ट्रायकिंग एंड वैभव सोकांडे. लॉफ्टेड हिट आहे, ऑन ड्राईव्ह आहे, जबरदस्त फटका, गॅप शॉट सिलेक्शन, पॉवर प्ले मध्ये दिमागदार फटका, बॉल करतो सीमारेषेची जबर. वैभव सोकांडेच्या बॅटमधून येतो हा चौकार. खेळ अखेर इथे समाप्त झाला. 2 ओव्हरच्या अंतिम बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 12.00च्या सरासरीने 24 धावसंख्येवरती. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. SN बॉयज संभाजीनगर आणि त्याचबरोबर अमोलजी कोथुरे यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारली गेलेली ही स्पर्धा आमदार चषक मुरबाड 2021. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 51,000 व आकर्षक आमदार चषक द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक आमदार चषक तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 11,000 रुपये व आकर्षक आमदार चषक 5वे आणि 6वे पारितोषिक प्रत्येकी 8,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक आमदार चषक. आणि त्याचबरोबर तालुका हाफसाठी स्पेशल प्राइज आहे 51,000 रुपये. उद्याच्या दिवसात त्या टीम्स देखील इथे दाखल होतील. बेस्ट बॅट्समन साठी बॅट, बेस्ट बॉलर साठी शूज आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सरप्राईज गिफ्ट आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. सेकंड ओव्हर दुसऱ्या स्पेलमध्ये राहुल सोमने. राहुल विकेटने राहुलचा पहिलाच बॉल शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. अंपायर तटस्थ आहेत. इट इज अ लीगल डिलिव्हरी. हाय तो डॉट बॉल.
शफल होऊन फटका सजवायचा होता सतीश सोकांडेला, बट हा प्रयत्न त्याचा इथे फसला आणि अखेर सुरुवातीची दर्जेदार करत असताना सेकंड स्पेलमध्ये राहुल सोमने यावेळेला फुलरले दोन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. भन्नाट गती, जबरदस्त वेग, प्रचंड गती आणि या गतीनं डॉमिनेट करत असताना, नामोहरण करत असताना स्ट्रायकिंगमध्ये बॅट्समॅन सतीश सोकांडेला गोलंदाज राहुल सोमने कांचा काटे टू विनर लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. टीमची टोटल झाली 24. स्ट्रगल करत असताना या इनिंगमध्ये बॅट्समॅन सतीश सोकांडे बाउंड्री विकेटना आणखीन एक सुंदर बॉल, आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग होतं हा बॉल आणि त्यानंतर सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अँड अंपायर सिग्नल इट इज अ डॉट डिलिव्हरी. अंपायर सिग्नल इज फायनल अँड लास्ट सिग्नल. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि अखेरचा असेल. हा लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. अंपायर आहे धर्मेंद्र वर्मा सर, कल्याण क्रिकेटची आणबान निशान. व्यावसायिक पंच म्हणून ज्यांचं खूप मोठं लावलौकिक आहे, सातत्यानं त्यांच्यासोबत आम्ही बदलापूर विभाग असेल, वांगणी विभाग असेल, कर्जत विभाग असेल, मलंगड विभाग असेल, कल्याण डोंबिवली विभाग असेल, स्पर्धा कव्हर करत असतो. शॉर्ट बॉल, या वेळेला विकेट किपर बीट झालाय. त्यानंतर बॅकअप देत असताना बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर वाईड +1. ह्या येथील एकूण 2 धावा. 2 रन ॲडेड इन टू द टोटल ऑफ टीम शिवप्रेमी शिरगाव. एक्स्ट्राच्या 2 धावा, 2 धाव्याने टीमचा धावफलक पुढे पोहोचेल तर 26-26 धावसंख्येवरती. सतीश सोकांडे आपल्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीने लास्ट कॉल येतोय. कीप काल्म अँड बी कूल, प्ले हार्ड. शांत राहा, संयम राखा आणि विस्फोटक खेळी साकारा. धावसंख्या धावफलकावरती 26. शॉर्ट ऑफ गुड लेन, सरप्राइजिंग बाउन्स आणि या वेळेला बॉल सोडून चालला ऑफ स्टिक. अंपायर सिग्नल इट इज व्हाईट बॉल. लागोपाठचे 3 डॉट बॉल आले, त्यानंतर व्हाईट +1 आणि आता देखील व्हाईट, म्हणजे एक्स्ट्रा रनची बरसात करत असताना राहुल सोमने या धावसंख्येवरती त्याला अंकुश लावावा लागेल. टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना अतिरिक्त धाबे नरून झालेले आहेत 27. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन येथे देखील खराब आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. लागोपाठचे 3 डॉट बॉल आणि त्यानंतर येणारे लागोपाठचे 3 व्हाईट बॉल. समीकरण पूर्णपणे बिघडलं या षटकाचं. एक्स्ट्राज मध्ये वाढ होत असताना टीमचा धावफलक पोहोचला 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना राहुल सोमनेचं राऊंड विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि लास्ट मोमेंटला आता त्यांना एंड चेंज केला. उर्द विकेटनं तो येतोय. स्ट्रायकिंग मध्ये सामोरं जाईल बॅट्समन वैभव. उर्द विकेटनं शॉर्ट ऑफ गुड लेन आणि या वेळेला देखील लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. आणखीन एक वाईड बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. एक्स्ट्रा रन इथे आडवे लागोपाठचा 4था वाईड बॉल. टीमचा धावफलक पुढे पोहोचतो. या वाईड बॉलच्या साथीने रन झालेले आहेत 29 धावा धावफलकावरती. 3 बॉल डॉट, त्यानंतर लागोपाठचे 4 बॉल वाईड. या वेळेला आउटसाइड एज घेतली गेली, त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद वैभव सोखांडे बॅक टू द पॅव्हिलियन. शिवप्रेमी शिरगाव संघाला पोहोचला हा 3रा धावा. कोण विसरेल या फलंदाजाला ज्यांना आर्यन स्पोर्ट्स टिंबरेच्या विरुद्ध षटकार लगावत असताना टीमला विजय करून दिलं होतं. तो फलंदाज मैदानाकडे सध्याच्या घडीला दाखल झाला. नंबर 5 5व्या क्रमांकावरती. 3ऱ्या ओव्हरमधील 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. राहुल सोमने आतापर्यंत बॉल टाकलेत 9 आणि 9 बॉलमधील 4 बॉल आहेत वाईड.
या वेळेला आउटसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्वीप ऑफ द बॅट, दर्जेदार गती, आउट स्विंग डिलिव्हरी आणि ही लाईन देखील रीड करता आली नाहीये. स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन रघुनाथला येतो आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या दाखल करते स्थिर आहे, रन आहेत 29. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न, मिस्टर आमिंग स्ट्रोक. फायनलला फिल्डर जज करतो, मिळेल ते लेग बायच्या रूपाने एकदा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये समाप्त झाले. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस जाफलकरवरती 10 धावेच्या धावगतीने रन अंकित झालेले आहेत. 3 विकेट आउट झालेत. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये शिवप्रेमी शिरगाव संघाचे. तोपर्यंत जाऊयात डीजेकडे. होते बॉलिंग ट्रॅकवरती रोहित हरड. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या खेळाडूने पटकावला होता. 30 रन आहेत स्कोरबोर्ड वरती. 5 ओव्हरची मॅच. शॉर्ट थर्ड मॅन, गल्ली, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ ला एक फिल्डर सज्ज झाला. शॉर्ट फायनल एक फिल्डर आहे. स्कोअर लेग मिडविकेट आणि लॉंग ऑनला अगदी मोठं अंतर आहे ऑन साइडला, ते म्हणजेच 3 फिल्डरच्या दरम्यान. 30 ऑन द बोर्ड अप टू 3 ओव्हर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाले ते 29 धावा. स्ट्रायकिंग एरियावरती रघुनाथ. पहिलाच बॉल रोहितचा इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, ग्लोरियस टायमिंग, एक्साइटिंग पॉवर, ट्रिमेंडियस स्ट्रोक, बॉल फ्लाय टुवर्ड द तीन संघाचा धावफलक पुढे पोहोचत असताना ते 36 रन ऑन द बोर्ड. पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली आहे रघुनाथनं मोठ्या ब्लास्टनं, विस्फोटक फटक्यानं. धावफलकावरती धावा आहेत 36. या वेळेला लॉफ्टेड हिट, व्ही शेप मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. अंपायर सिग्नल पाहायचा. यस इट इज क्रॉसिंग द बाउंड्री. लागोपाठचा दुसरा षटकार पॅरलल स्ट्रोक होता, फ्लॅटेड स्ट्रोक होता आणि त्यानंतर या 6 धावेच्या साथीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना वेगाने रन झालेले आहेत. 42 धावा आहेत धावफलकावरती. आक्रमण करत असताना रघुनाथ रोहित विरुद्धच्या खेळत असताना या बिलला शॉर्ट ऑफ गुड लेंथ, वेगवान बाउन्स आणि त्यानंतर बॉल सरळ ट्रॅव्हल झाला. मिडल आणि लेग वरून विकेट किपरच्या हातामध्ये बॅकफुट येऊन हुक करायचा होता आणि लाईन पासून थोडीसे बाजूला राहिले लास्ट मोमेंटला रघुनाथ आणि बॉल बिहाइंड द विकेट किपर हँड्स. हा होता डॉट बॉल. 2 षटकारानंतर हा डॉट बॉल टीमची धावसंख्या स्थिर रन झालेली आहेत 42. शॉर्ट बॉल बॅकफुट येऊन हुक करण्याचा प्रयत्न अँड अंपायर सिग्नल इट इज वाईड.
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा रन ते ॲड होईल. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाच्या खात्यामध्ये आणि टीमचा धावफलक या व्हाईट बॉलच्या साथीने जाऊन पोहोचेल ते 43 या आकड्यावरती. 43 रन ऑन द बोर्ड. 43 धावा आहे धावफलकावरती. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल फुल फेस ऑफ द बॅटनं पाठवण्याचा प्रयत्न फसलाय. विकेटला सुमित शेलकेचं चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. रघुनाथ बाग टू द पॅव्हिलियन. टीमला पोहोचल्या विरुद्ध खेळला. या अगोदर हवेच्या प्रवाहाच्या साथीनं जे 2 फटके गेले ते सीमारेषेच्या बाहेर गेले होते. पण आता मात्र फलंदाज बाद होता. मोठा अडसर दूर केला रोहित दरेडनं. फलंदाज बाद. रघुनाथ होत आहेत या ठिकाणी अपयशी. धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली एकूण 43 धावा. स्ट्रायकिंगवरती सामोरे जाईल सतीश. स्विचिंग अटेम्प्ट. रिव्हर्स पूल. फिल्डर पोहोचतो बॉल पर्यंत बट आउट ऑफ हिज रीच आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होत आहे अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. सुनने वाले अभी चौकारी द्यालाय. मागलं षटक ठरत असताना रोहित दरेडचं 17 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. 5 बॉल टाकून झालेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. टीमची टोटल आहे 47. 47 ऑन द बोर्ड. स्टील 1 टू गो. स्विचिंग अटेम्प्ट. या वेळेला फटका फसला बॉल वेट. विकेट किपरला संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोडणं जजमेंट चांगलं राहिलंय. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर. अंतिम अखेरचा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. बॉलर सुमित शेलके. हायवे एंडच्या विरुद्ध आता तो बॉलिंग करतो कॉमेडी बॉक्स कडून. स्ट्रायकिंग वरती रियाज शेख. पहिलाच बॉल रियाजसाठी. फुल लेन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्ट्यांची समांतर उंची गाठत असताना हा बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलला सुरुवात करत असताना स्पेलला बॉलर सुमित शेलके. टीमची धावसंख्या स्थिर रन आहेत 47. आणखीन एक सुंदर बॉल आउटसाइड एज. विकेट किपर बीट. फायनलचा फिल्डरचा प्रयत्न डायरेक्ट हिट देण्याचा बट यष्ट्यांचा वेध त्याला घेता आला नाही आणि तोपर्यंत सहजरित्या अंकित होते ती 1 धाव. 1 धाव इथे ॲड होईल. धावफलक पुढे सरकेल. 1 रन नंतर टीमची टोटल आहे 48. 48 धावा धावफलकावरती.
गणेश आणि त्यांच्या साथीनं रियाज सध्याच्या घडीला टीमचा डाव सावरत असताना 5 धक्के पोहोचले आतापर्यंत शिवप्रेमी शिरगाव टीमला. फुल लेन डिलिव्हरी क्रशर यॉर्कर फलंदाज बीट आणि त्यानंतर विकेट किपरनं सेकंड मध्ये बॉल अडवला तोपर्यंत 22च्या रूपानं इथेही एक धाव. 3ही चेंडूवरती आतापर्यंत आपली छाप सोडत असताना कामगिरी सिद्ध करत असताना सुमित शिल्के एक धाव 22च्या रूपाने टीमचं धावफलक 49. 49 रन स्कोरबोर्ड वरती. स्ट्रायकिंग वरती आहेत बॅट्समन रियाज शेख. बाफुटो देऊन कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरचा चांगला जजमेंट फलंदाज बाद मोठी कडा घेतली गेली आणि त्यानंतर फलंदाज येईल तर मुझे दिशेला रियाज शेख बॅक टू द पॅव्हिलियन. 49 धावसंख्येवरती हा 6वा धक्का शिवप्रेमी शिरगाव टीमला. न्यू बॅट्समन फिरोज दाखल होतो मैदानामध्ये 8व्या नंबरवरती. टीमची टोटल आहे 49. 49 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. 6 विकेट आउट झालेत. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करत असताना संघ जर्मन बिलपाडा कारण सुमित शिल्केनं या षटकामध्ये मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे. या वेळेला देखील स्विंगिंग यॉर्कर प्रत्युत्तर नाही आहे फलंदाजाकडे. फायनलचा फिल्डर बॅकअप देत असताना यष्ट्यांचा पाठी मागून त्या ठिकाणी त्यांना पाठ राखण केली आहे चेंडूची. तोपर्यंत मिळेल आणखीन एक धाव. सिंगल धावेने टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 50 फॉर टीम शिवप्रेमी शिरगाव. 50 धावा धावफलकावरती ते कंप्लीट. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना 1 रन तिथे कंप्लीट. राहुल सोमनी बॉल पर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडा वाईट दिला आणि तोपर्यंत 2 रन इथे वेगाने कंप्लीट. फर्स्ट इनिंग इज कंप्लीट विथ हेल्प ऑफ द 2 रन. पहिलं सत्र अखेर इथे समाप्त झालंय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 6 विकेटच्या नुकसानामध्ये शिवप्रेमी शिरगाव संघाने धावा बनवल्यात 52. 52.
20-21 आणि चषकातील आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसातील आजच्या दिवसातील क्वालिफायरचा हा सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. शिवप्रेमी शिरगाव वर्सेस बेलपाडा या दोन संघांदरम्यान 30 चेंडूंमध्ये 53 धावांचं मात्र लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते बेलपाडा संघासमोर या अगोदर फलंदाजी करताना 52 धावा धापलकर लावल्या होत्या त्या शिवप्रेमी शिरगाव या संघाने मित्रांनो 27 फेब्रुवारी या अगोदर बराचसा उल्लेख केला आणि आताही तोच उल्लेख करू इच्छितो. आजचा दिवस आणि आजचा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस आणि म्हणूनच कवी सुरेश भट यांची कविता निश्चितच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि निश्चितच या मराठी भाषेचा गोडवा कौतुक अनेक संतांनी आपल्या संत वाङ्मयामध्ये केलं, ज्यामध्ये साच आणि मवाळ, मधुर आणि रसाळ शब्द जसे कळलोळ अमृताचे, माझ्या मराठीचं बोलू कौतुके, ज्या अमृतातही पैजा जिंके. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी या मराठीची थोरवी गायली. ते मराठी भाषेचा आजचा जागतिक मराठी भाषा दिन, मातृभाषा दिवस मित्रांनो आपण सर्वजण मोठ्या दिमाखाने साजरा करतोय. आणि मराठी भाषा म्हणजे गोड भाषा, ज्या भाषेमध्ये जिव्हाळा आहे, ज्या भाषेमध्ये प्रेम आहे आणि अशी भाषा निश्चितच त्या भाषेचं पाईक होण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे आणि ती भाषा आपण सर्वजण बोलतोय. आणि या क्रिकेट समालोचनामध्ये निश्चितच या सामन्याचं मराठी भाषेमधून समालोचना करण्यासाठी पुन्हा एकदा मी सज्ज होतोय. सर्व उपस्थितांचं हार्दिक स्वागत असेल. युट्यूबद्वारे जे आमच्याबरोबर जोडले त्यांचंही हार्दिक स्वागत असेल आमदार चषक 2021 मध्ये. आणि याचबरोबर या सामन्याची सुरुवात मित्रांनो अधिकृतरित्या झाली. एक चेंडू मात्र तिथे फेकला गेला. गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवर असताना पहिला चेंडू मात्र फेकला गेला. एक धाव घेण्याची मुभा आहे ती मात्र प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज रोहित हरड याला मात्र दिली गेली. येथे मात्र सुमित शेळके ऑन द स्ट्राईक आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर रुपेश पुन्हा एकदा तयार असतील. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. रुपेश हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता आणि लाईन रीड करता आली नव्हती. मित्रांनो मोठा फटका खेळायचा तर बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू हॅव द रीड द लाईन ऑफ द बॉल. तुम्हाला सगळ्यात महत्वाची लाईन रीड करावी लागते. त्यानंतर गोलंदाजाने प्रदान केलेला वेग रीड करावा लागतो. तुमचं फुटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे. हँड ऑफ कॉर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. आताचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. प्लेड ऑन होताना सुमित शेळके मित्रांनो आपण पाहतोय आणि बेलपाडा संघाला 1 या धावसंख्येवर लागलेला पहिला आणि मोठा द्रा. मध्ये एक मोठं सुयश देण्याचं काम गोलंदाज येथे मात्र रुपेश करतोय आणि करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना 5 षटकांमध्ये 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 5 षटकांमध्ये 53 धावा म्हणजे निश्चितच मित्रांनो आपण पाहतोय जवळजवळ 10.5 धावांची इथे मात्र सरासरी प्रत्येक षटकामागे इथे मात्र राखावी लागेल. आणि पाहूया प्रत्येक षटकामध्ये 10 ते 11 धावा बनवायच्या आहेत. त्या कशा पद्धतीने ते मात्र बनवल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर रुपेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. या अगोदरचा चेंडू राईट अप इनटू दी ब्लॉक होता. प्लेड ऑन होऊन सुमित शेळके मात्र खेळाडू कक्षामध्ये परतलेले आपण पाहिले. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत आहेत रुपेश. आताचा चेंडू राहुलसाठी चेंडू ज्या पद्धतीने खेळला गेला त्यानंतर स्वतःच्या टो वर जाऊन तिथे मात्र आदळला आणि निश्चितच एकही धाव इथे मात्र आली नाही. चांगला कमबॅक इथे मात्र करतोय तो गोलंदाज. कमबॅक इन द सेन्स की हा षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची आतापर्यंत राहिलेली आहे. अचूक मारा त्याचा आपण पाहतोय. भेदक मारा, तिखट आणि खोचक अशा पद्धतीची गोलंदाजी. आताचा फटका मोठा फटका आहे. मिस टायमिंग आहे. कोणताही खेळाडू दरम्यान इथे मात्र त्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत नाही. ऍट दी व्हेरी लास्ट सचिन चोरगे तिथे मात्र चेंडूच्या खाली येतात. जेलबाद करण्याची संधी नाहीये आणि प्रत्येक क्षणाचं विशेष महत्व मित्रांनो इथे मात्र क्रिकेटमध्ये असतं. आणि निश्चितच दोन्ही फलंदाजांनी हेरलं होतं की सचिन याने चेंडू मात्र अडवला त्यानंतर स्वतःच्या हातामध्येच तो फार काळ ठेवलेला आहे. रिलीज केला नाही. थ्रो मात्र तिथे मात्र रिलीज केला नव्हता. तोपर्यंत एक चोरटी धाव इथे मात्र कन्सिक्यूट केली गेली. 2 धावा दरम्यान इथे मात्र अंकित झाल्या आणि धावफलक 4 वर गेलेले आपण पाहिलं.
4 धावा धावपलकावर आहेत. यस, आताचा फटका रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. काहीसा कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू इथे मात्र रिटर्न केला जातोय. तोपर्यंत 1 धाव दरम्यान धावपलकावर लागली जाते आणि धावपलक 1ने वाढून इथे मात्र 5 पर्यंत गेलेला आपण पाहतो. 5 धावा धावपलकावर आहेत. पहिलं षटक मात्र याबरोबर संपतोय आणि इथे मात्र समीकरण बदलतंय. 24 चेंडू आणि यानंतर धावा बनवायचे त्या 48. 24 चेंडूमध्ये 48 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवाव्या लागतील आणि म्हणजेच प्रत्येक षटकामागे प्रति षटकामागे आता मात्र 12 धावा काढाव्या लागतील. जी सरासरी अगोदर 10.50 होती ती सरासरी आता मात्र वाढली आहे आणि 12.00 ची झालेली आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र आमंत्रित केला जाईल. तुषार साबळे नावाचा गोलंदाज आहे. या अगोदर आजच्या दिवसभराच्या खेळामध्ये त्याची गोलंदाजी मित्रांनो आपण अनुभवलेली आहे. तुषार चोरगे. यस, 2 फलंदाज मैदानामध्ये आतमध्ये फलंदाजी करताना आपण राहुल आणि रोहित हरड यांना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातो. P1चं हे दुसरे षटक इनफॅक्ट. गोलंदाजी मार्कवर तयार असेल तुषार चोरगे आणि सामना करण्यासाठी इथे मात्र व्हावं लागेल ते रोहित हरड या फलंदाजाला. या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय विस्फोटक खेळी त्याने साकारली होती. हा अतिशय महत्वाचा, अनन्यसाधारण महत्व असणारा सामना मित्रांनो आणि तिथे मात्र स्वतःच्या प्रतिभेला न्याय द्यावा लागेल आणि तो देण्याचा इथे मात्र प्रामाणिक प्रयत्न होतोय. वज्र प्रहार 6 धावांसाठीचा हा षटकार. आणि धावपलक 6ने वाढला, 11 पर्यंत जाऊन पोहोचलं. 5-1 दरम्यान आपल्याला पाहतात 1.1 षटकांचा खेळ झाला. 11 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकच नंबर खेळ मित्रांनो मैदानामध्ये चाललाय. आताचा फटका लेग साइड रिजन क्लिअर करायची होती. स्क्वेअर लेग रिजन मधून मिसफील्ड होतोय आणि सचिन चोरगे आणि मात्र खूप ग्राउंड क्लिअर केलं. Eventually couldn't field that successfully. Ball was racing all the way for runs. Yes, for more. याचबरोबर धावपलकावर लागला. 1 गडी बाद झालाय आणि खूप मोठं अंतर इथे मात्र क्लिअर केलं होतं, डिस्टन्स कव्हर केलं होतं, परंतु अंतिम क्षणाला कुठे मात्र चेंडू अडवण्यामध्ये असक्षम ठरले सचिन तोरगे आणि याचबरोबर एक चौकार आला. 15 धावा धावपलकावर आल्या. समीकरण बदललं. 22 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण मैदानामध्ये आहे. हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या बेलपाडा संघासमोर. आताचा चेंडू मोठा फटका आहे. दिस इज द मॅसिव्ह हिट. Glorious hit by Rohit Harad, trademark shot all the way for out of park, sixer. आणि या षटकाराबरोबर धावपलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 21, दॅट इज 21 पर्यंत. 21 धावा धावपलकावर लागल्या. आता मात्र 21 चेंडू यानंतरचे या सामन्यातील शिल्लक असतील आणि 32 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तो फलंदाजी करणाऱ्या बेलपाडा या संघाला आतापर्यंत रोहित हरड यांनी आपली मनगटातली ताकद इथे मात्र दाखवलेली आहे. ही हॅज शोन दी इंटेंट. त्याने मात्र इंटेंट चांगल्या पद्धतीने शो केलेला आहे आणि याच पद्धतीने जर बॅटिंग राहिली तर मला असं वाटतं की हे जे 53 धावांचं लक्ष्य आहे ते फार लवकर इनफॅक्ट 4थ्या षटकापर्यंत अचीव केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा धावपलकावर एक गडी बाद झालेला आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कवर तुषार नावाचा पुन्हा एकदा तयार स्वतःला इथे मात्र करेल. तोपर्यंत थोडाफार कानमंत्र त्याला दिला जातोय आणि क्रिकेट म्हटलं तर सांघिक खेळ मित्रांनो. सर्वच बाजूने जर तुमची चांगल्या पद्धतीची कामगिरी राहिली तर आणि तरच तुम्ही क्रिकेटमध्ये स्वतःला निश्चितच एक वेगळ्या पद्धतीच्या अडळ स्थानापर्यंत नेऊन पोहोचवू शकता. क्रिकेट इज अ गेम ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट, ज्याला असं म्हणतात. टीम वर्क इज ड्रीम वर्क. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत असताना स्वतःला तयार करतोय आणि इथे मात्र रोहित हरड नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला
जणू काही यानंतरच्या चेंडूची वाट पाहतोय. इथे मात्र एज घेतली होती, एसटी रक्षकाला बीट केलं जात आहे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये येणारा 4 धावांसाठीचा नशिबाचा चौकार. तरी सुद्धा बिगेट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्विक एज जी मात्र घेतली गेली, एक मोठी कडा लागली आणि त्यानंतर एसटी रक्षकाची सुमार कामगिरी पाहायला मिळाली. खरं तर या चेंडूवर रोहित हरड बाद होणं अपेक्षित होतं, परंतु या चेंडूवर एक चौकार आला आणि त्यानंतर धावफलक 4 वाढून 25 पर्यंत गेलेला आपण पाहू शकता. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. 1.4 षटकांचा खेळ संपतोय आणि निश्चितच 20 चेंडूंमध्ये 28 धावा असं समीकरण. हाफ ट्रॅकर होता, फक्त आणि फक्त दिशा दर्शन झालेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मानसिकरित्या दबाव इथे मात्र फील्ड्सवर टाकला जातोय. चांगली फेकी होती, बॅकअप मात्र अवेलेबल आहे. तिसरी धाव घेण्याचा मानस दाखवला जात नाहीये. रुपेशाच्या माध्यमातून चांगला बॅकअप इथे मात्र प्रोव्हाइड केला गेला. 2 धावा दरम्यान आल्या. 27 धावा धावफलकावर लागलेला त्याचबरोबर आपण इथे मात्र पाहिल्या. या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू इथे मात्र तुषार चोरगे नावाच्या या गोलंदाजाकडून फेकला जाईल. हे षटक त्याच्यासाठी कुठेतरी महागडं ठरतंय. गोलंदाज तयार. आताचा चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धाव घेण्याची मुभा तोपर्यंत मिळाली. पंच स्वप्नील पोटे यांचा एक हात ड्रामॅटिकली इथे मात्र वर होतोय आणि हे षटक संपल्याचं जणू काय ते आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय समीकरण उरलंय 18 चेंडूंमध्ये 25 धावा असं समीकरण. हा अतिशय महत्वाचा सामना जिंकण्यासाठी बेलपाडा या संघासमोर. डीजे चालू होईल का? अठ्ठावीस धावा धावफलकावर लागल्या. एक गडी बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 25 धावांची गरज असेल. 8.33च्या धावगतीने धावा इथे मात्र बनवाव्या लागतील. आता मात्र छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा पद्धतीचा गोलंदाजी मार्कवर येतोय. फार मोठा अनुभव त्याच्या पाठीशी नाहीये, परंतु अचूक टप्पा आणि वेगवान गती यांचं संमिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका खेळला गेला आहे. झेल घेण्याची संधी सचिन याच्याकडे नाहीये. 6 धावांसाठीचा आलेला दणदणीत खणखणीत षटकार. सहा धावांसाठीचा षटकार आला. 34 धावा धावफलकावर याचबरोबर लागल्या. समीकरण बदललं. 17 चेंडू आणि 19 धावा असं हे समीकरण आहे. या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ती रोहित हरड याची. अगोदरही त्यांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलेली आपण पाहिली. 9 चेंडूंचा सामना करत असताना 31 धावा आतापर्यंत त्याच्या व्यक्तिगत बॅटमधून आपण पाहतोय. त्याचबरोबर त्याच्याबरोबर साथीने 2 चेंडूंवर 3 धावांवर अनबिटन खेळत असताना राहुल नावाचा फलंदाज आपण पाहतोय. 2.1 षटकांचा खेळ संपलाय आणि समीकरण 17 चेंडूमध्ये 19 धावा. आजच्या दिवसातील क्वालिफायरचा हा सामना जिंकण्यासाठी बेलपाडा संघाला चालून आलेली ही सुवर्ण संधी आहे. संधी आणि सूर्योदय या 2 गोष्टीमध्ये मित्रांनो एकच साम्य आहे. उशिरा उठणाऱ्या माणसाच्या नशिबामध्ये ह्या दोन्ही गोष्टी नसतात. उशिरा उठल्या कारणाने त्याला सूर्योदयही पाहत नाही आणि अधिकच्या संधी त्याच्याकडे नसतात. दर्शन एखादी संधी निर्माण करतोय का? आणि संधी ते मात्र निर्माण झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला निश्चितच राहुल याला मात्र परतावं लागेल. धावबादच्या रूपाने बेलपाडा संघाला मिळालेला हा दुसरा आणि मोठा आद्रा.
अपील करण्याची गरज भासली नाही. क्रिस्टल क्लिअर होतं की हा गडी मात्र बाद आहे. जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिकची खेळपट्टी क्रॉस केली होती राहुल याने आणि बाद होऊन त्याला परतावं लागलं खेळाडू कक्षामध्ये. दर्शन नावाचा गोलंदाज तयार. हाताचा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, जे इथे पण निश्चितच धावबाद करण्याची संधी उपलब्ध झाली होती. डायरेक्ट हिट इथे मात्र निडेड होता. डायरेक्ट हिट कोणत्या पद्धतीने आला नाही. एक धाव दरम्यान आली आणि धावफलक एकने वाढलं, जाऊन पोहोचलं ते 35 दॅट इज 35 वर. 35 धावा धावफलकावर आहेत आणि उर्वरित 15 चेंडूंमध्ये 18 धावांची इथे मात्र गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी बेलपाडा या संघाला. 15 चेंडू 18 धावा असं हे समीकरण साधं सोपं सरळ समीकरण दिसत आहे, परंतु ते कठीण केलं जातंय का गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायचं आहे. चांगल्या पद्धतीचा प्रश्न इथे मात्र उपस्थित केला होता फलंदाजासाठी. इनकंजिनियल ॲटमॉस्फिअर तिथे मात्र क्रिएट करत असताना गोलंदाज आपण पाहतोय एक धाव घेण्याची मुभा इथे मात्र तरी दिली जाते. इनफॅक्ट एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत, प्रतिबंध करता आला नाही तो क्षेत्ररक्षकांना. एक धाव धावफलकावर आली, ऍड झाली, 36 धावा धावफलकावर लागल्या. 2 गडी आतापर्यंतचे बाद झालेत. दर्शनावाचा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. 14 चेंडू 17 धावा. आताचा फटका आहे, चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली चेंडूची, दुसऱ्या धावेसाठी निघाला आणि डायरेक्ट हिट निश्चितपणाने होण्यापासून थोड्याफार अंतराने वाचला तो रोहित हरड. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर निश्चितच रोहित हरड याला बाद होऊन परतावं लागलं असतं खेळाडू कक्षामध्ये. 2 धावा सक्सेसफुल इथे मात्र कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाचं धावफलक 2 वाढलं आणि 13 धावा आणि 15 धावा असं समीकरण. आताचा हा फटका अतिशय रक्षात्मक फटका. निश्चितच हा फटका रक्षात्मक खेळला गेला आहे, त्याच्या मागे निश्चितच एक वेगळ्या पद्धतीची विचारधारा आहे, विचार प्रवाह आहे, क्रिकेटिंग सेन्स आहे, तो आपला इथे मात्र होत असतो. काय पाण्याची गरज आहे? येस, आपल्या इथे मात्र होताना आपण पाहतोय 12 चेंडू आणि 14 धावा. यानंतर त्याचे 4थं षटक फेकलं जाणार आहे. त्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्ट्रायकिंग एंडला यायचं आहे म्हणून या चेंडूला समीकरण उरलंय ते 12 चेंडू आणि 14 धावा. 4थ्या षटकाला औपचारिकरित्या सुरुवात होते. तोपर्यंत मित्रांनो आपण जाऊया डीजेच्या माध्यमातून एक सुरेल संगीत ऐकूया. ओ टू डीजे. मात्र या ग्राउंडवर तुम्हाला निश्चितच सिटी हबचं क्रिकेट पाहायला मिळेल. फार मोठी मेजबानी मुरबाडकरांसाठी निश्चितच इथे मात्र दिली जाईल आणि उद्या निश्चितच या ग्राउंडवर तुम्ही सकाळपासून अनुभवू शकाल. वेताळ स्वामी शहापूर संघाच्या विरुद्ध ओबी 11 यांचा सामना ठीक 9 वाजता इथे मात्र सुरू होईल. त्याचबरोबर शिवप्रेमी मुरबाड वर्सेस मॉर्निंग बॉयज मुरबाड हा सामना तुम्हाला त्यानंतर क्रमांक 2 पाहायला मिळेल. क्रमांक 3 साठी NP शहापूर वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर क्रमांक 4 सामना भार्गव 11 वर्सेस साई स्पोर्ट शहापूर आणि त्याचबरोबर अंतिम आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिवम गेरसे वर्सेस हरिवम शहापूर असा हा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा निश्चितच हा लॉट्स तुमच्या समोर इथे मात्र सादर करण्याचा प्रयत्न केला गेला. उद्याच्या दिवसामध्ये फार मोठ्या लढती तुम्हाला इथे मात्र तालुका स्तरावरच्या संघांमार्फत पाहायला मिळतील. इथे मात्र 12 चेंडू आणि 14 धावा असं हे समीकरण आहे. संधी निर्माण करावी लागेल मित्रांनो. आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे असं म्हटलं जातं. ज्यावेळेस संधी मिळत नसेल त्यावेळेस संधी मात्र निर्माण करावी लागेल. यू विल हॅव टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज बिकॉज लाईफ इज नॉट अबाउट फाइंडिंग युअर सेल्फ, लाईफ इज अबाउट क्रिएटिंग युअर सेल्फ. तुम्हाला मात्र स्वतःला संधी द्यावी लागेल आणि संधी निर्माण करावी लागेल. पाहू येथे मात्र संधी निर्माण केली जाते का? प्रतिकूल परिस्थिती आहे. 12 चेंडूंमध्ये 14 धावा डिपेंड करायचे आहेत. रुपेश नावाचा गोलंदाज आहे, व्हेरी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात आणि तुम्हाला जो मिळालेला अनुभव आहे तो सर्व अनुभव इथे मात्र पणाला लावावा लागेल आणि संधी निर्माण करावी लागेल. 12 चेंडूंमध्ये 14 धावा डिपेंड जर केल्या तर तुम्ही निश्चितच एक उल्लेखनीय कामगिरी केली असं म्हणाल काही हरकत नाही. पाहूया षटकाला सुरुवात होते. हा ट्रॅकर आहे, जेल घेण्याची संधी नाहीये आणि इनटू द गॅप्स बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. येस,
आहे. मोठा फटका खेळायचा इथे मात्र कुठेही मानस पाहायला मिळाला नव्हता. चेंडू पडला शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून गेला, ट्रॅव्हल केलं एसटी रक्षकाकडे, चांगल्या पद्धतीचं एसटी रक्षण झालं. निर्धाव चेंडू इथे मात्र मित्रांनो आला आणि 9 चेंडूंमध्ये 6 धावा असं समीकरण या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. गोलंदाज 4 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून आणि समीकरण बदलेल मित्रांनो. 8 चेंडू आणि 6 धावा. त्या दिशेने स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतो. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न करण्याची इथे मात्र कोणतीही गरज उद्भवत नाही. ते फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाज रोहित हरड आणि महेश यांच्यासाठी, कारण समीकरण असो 7 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण असताना मित्रांनो गोलंदाजांनी गोलंदाजी करणाऱ्या संघाला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मॅच जिंकून दिलेले आम्ही पाहिलेले आहेत. अजूनही काही निश्चितच आपण सांगू शकत नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. समोर आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे मात्र एक धाव काढण्याची मुभा इथे मात्र दिली जाते आणि मला निश्चितच उल्लेख करावा लागेल, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा की हा सामना त्यांनी शेवटच्या निश्चितच षटकापर्यंत निवून पोहोचवलेला आहे. 6 चेंडू आणि 4 धावा असं हे समीकरण आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना जिंकण्यासाठी समोर आहे फलंदाजी करणाऱ्या बेलपाड्या संघाच्या. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंको, जो संघ जिंकेल त्या संघाला सोमवार ठीक 3 वाजता आपण आल्याची रिपोर्टिंग इथे मात्र करायची आहे. या सामन्यामध्ये जो विजय संघ होईल त्या विजय संघाला सोमवारी 3 वाजता ठीक 3 वाजता दुपारी इथे मात्र आल्याची नोंद करायची आहे. किंबहुना इथे मात्र तुम्ही येणं बंधनकारक असेल. असा आवाज येतो नाही ना. 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मित्रांनो. फलंदाजाच्या बाजूने मॅच जरी झुकला असेल तरी गोलंदाजाकडे ती जर क्षमता असेल तर मात्र तुम्हाला निश्चितच त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. प्रत्येकाकडे पोटेन्शियल आहे मित्रांनो, प्रत्येकाकडे क्षमता असते, परंतु आपण म्हणतो की हिरा जो आहे ते हिऱ्याच्या वरची जी काजळी आलेली असते ती काजळी साफ केल्यानंतर हिऱ्याला चमक येत असते. त्या पद्धतीने प्रत्येक जण जितकी मेहनत या क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्ही कराल, जितके मोठे परिश्रम तुम्ही कराल, जितकी प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि तितकाच चांगला रिझल्ट तुमच्या बाजूने निश्चितच तुमच्या ह्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास तिथे मात्र झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर येईल. जर्सी नंबर 18 परिधान केलेला वैभव नावाचा गोलंदाज आहे. पाहूया 6 चेंडूंमध्ये 4 धावा इथे मात्र डिपेंड केल्या जातील का. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सरळ खेळून काढलेला आहे. एकदा मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्रिकेटच्या या ज्या गोष्टी आहेत, बेसिक्स आहेत, त्या बेसिक्स चांगल्या पद्धतीने अप्लाय होत असताना पाहायला मिळाल्या. सुरेख चेंडू होता, तितका सुरेख फटका होता, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि 1 धाव क्रिकेटची लाईफलाईन इथे मात्र आली. 5 चेंडू आणि 3 धावा असं हे समीकरण. संघाच्या सांघिक 50 धावा इथे मात्र आल्या आणि व्यक्तिगत स्वतःच्या 50 धावा करण्याची संधी इथे मात्र उपलब्ध झाली. रोहित हरडला 44 वर खेळतोय. मोठा फटका आणि चौकार इथे मात्र येतोय का. झेल होते बाईचा आणि झेल सुटलाय आणि निश्चितच एक धाव इथे मात्र पूर्ण केली. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र निश्चितच 2 धावा आल्या आणि 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आणि व्यक्तिगत 46 वर खेळतोय. या चेंडूवर जर मोठा फटका मारला तर निश्चितच या स्पर्धेतील मला वाटतं 3री हाफ सेंचुरी इथे येईल. व्यक्तिगत 50 धावा करण्याचा एक माइलस्टोन जो असतो मित्रांनो तो फार सुखद असतो. फार मोठा पराक्रम इथे मात्र इथे करण्याची संधी उपलब्ध झाली. रोहित हरड याला 4 धावांची गरज आहे आणि एज अँड सक्सेसफुली टेकन. रोहित हरड बॅक टू दी डगआउट. धावफलक बदललं आणि इम्पॅक्ट धावफलक तिथे स्थिर राहिलं. 52 धावा धावफलक असतील. गडी मात्र अतिरिक्त 1 बाद झाला आणि यानंतर 3 चेंडू आणि 1 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बेलपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी अनन्यसाधारण महत्वाचा हा सामना आहे. जितकं महत्व तुम्हाला शाब्दिक वचनाद्वारे इथे मात्र देता येईल तितकं मोठं महत्व या सामन्याला तुम्ही देऊ शकता. वचनम किम दरिद्रता. मित्रांनो निश्चितच पाहूया, अतिशय महत्वाचा असणारा हा सामना आहे. या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी 3 चेंडू आणि 1 समीकरण इथे मात्र आलेलं आहे. पाहूया
करतोय. सिद्धिविनायक नेट सर्व्हिसचे सर्व मंगेची भुईर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नेटची सुविधा उपलब्ध केली गेलेली आहे त्यांचं इथे मात्र आगमन झालं. या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक सस्नेह स्वागत असेल. MP नेट यस 3 चेंडू 1 धावा असं समीकरण. आता मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. पाहूया जिथे काहीच नव्हतं तिथे मात्र संधी उपलब्ध केली आहे आणि 3 चेंडूंमध्ये 1 धाव. मित्रांनो 3 चेंडूमध्ये 18 धावा सोप्या असतात, 1 धाव तितकीच कठीण. आता मात्र दाखवतो फलंदाज आणि बरोबरच आजच्या दिवसातील खेळावर अधिराज्य गाजवतोय.